बहीण म्हणून किंवा एक सहकारी. माझं म्हणणं आहे कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणं योग्य नाही. बऱ्याच दिवसानंतर ही बैठक झाली होती डीपीडीसीची. ती वादळी होती का एकदम शांततेत होती? कारण अपेक्षा होती की खूप आतमध्ये ती शांततेत झाली, त्याच्यामुळे तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये. शांततेत झाली. साहजिक आहे, बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का? विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात, चर्चा करतात, अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात. तसं तर एखादा अधिकारी आपलं बोलतोच, तशाच पद्धतीची झाली. मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही. इतके वर्ष मी टीपीसीच्या बैठका अटेंड करते. फक्त वेगळे पण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आलेले. दादांचा तुमचा अनुभव खूप वर्षाचा आहे. दादांची एक वेगळी स्टाईल नाही, ऍक्च्युली माझा दादांचा अनुभव नाही. मी पहिल्यांदा दादांशी आता पहिल्यांदा संलग्न झाले, काम करते. आणि ती दादांनाही स्वतः म्हटलंय की दादा, तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्टवक्तेपणा पाहिला तो मला आवडला. माझ्यामध्ये तो स्वभाव आहे. फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टवक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं, पण तुम्ही लावा. शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा, या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या आणि मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणामध्ये. विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला. विरोधक कोण? विरोधी पक्षाचे. म्हटलं नाही, बैठक ही अधिवेशन म्हणजे जसं प्रत्येक जण येऊन मांडतं तसं एक जिल्हा नियोजनचा विषय आहे. 5 तारखेला मुख्यमंत्री पण जिल्ह्यामध्ये येतात, काय त्याची तयारी? मला अशी कुठली कल्पना नाही. राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आलंय. ते म्हणाले की अजित पवारांना 42 जागा आणि शरद पवारांना 10 जागा, ही न समजणारी गोष्ट आहे. म्हणजे हे जे निकाल लागले त्याच्यावरती त्यांना शंका आहे. मी काय त्याच्यावर बोलणार आहे? काही मात्र अर्थमंत्र्यांनी आजची डीपीडीसीची बैठक घेतली. जिल्ह्यासाठी आणखी वाढीव निधी मिळावा किंवा नवीन जसं की विमानतळाचा विषय देखील चर्चेला गेला. असे कुठले महत्वाचे मुद्दे आणि कायमस्वरूपी विकासासाठी जिल्ह्यासाठी महत्वाचे विषय आहेत. सर्वात अजितदादांनी जे सांगितलं की या जिल्ह्यामध्ये बरेच उद्योग येऊ इच्छितात, त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं पण ही जबाबदारी. तुम्ही पण या जिल्ह्याचे रहिवासी आहात. काही आलेत संभाजीनगरवाले, पण बाकीचे तर तुम्ही या जिल्ह्यामधली सगळी एखाद्या घटना, एखादा दुर्दैवी प्रसंग याच्यामुळे जिल्ह्याची आपली जी प्रतिमा आहे ती डागाळली